तुम्ही लग्न कधी करणार आहे? मला फ्युचर मध्ये काय करायचंय? त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही कसं देऊ? घरात कोणाची सगळ्यात जास्त चालती? आरोही हा प्रश्न होता की तू तुझ्या मम्मी पप्पाकडे का बर जात नाही? पप्पा दिसत नाही ब्लॉग मध्ये किंवा बोलत नाही, काय प्रॉब्लेम आहे? आरोहीची आणि तुझे भांडणं झाले का आतापर्यंत? कधी एवढं सोबत वगैरे राहतात? मला तर रडू येतंय ते आठवलं तरी माझ्या अंगावर काटे येत आहेत. नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन Q&A वाल्या व्हिडिओ मध्ये. तर हर्षदला विचारू की आपल्याला ऑडियन्सनी सगळ्यात जास्त कोणता प्रश्न विचारलेला आहे? तर सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेला आहे की तुमच्या दोघांचं रिलेशन काय आहे, नातं काय आहे? रिलेशन काय आहे आणि नातं काय आहे? आमचं काही लग्न झालेलं नाहीये, म्हणजे खूप जणांना अजून हा फॅक्टच क्लिअर नाहीये. खूप जण आम्हाला आता बाहेर पण भेटताना त्यांना असं वाटतं की आम्ही नवरा बायकोच आहे. मी जर कधी एखाद्याला भेटलो ना बाहेर तर ते मला काय विचारतात माहिती मम्मी तुमची बायको कुठे आहे? मग आमचं काही लग्न झालेलं नाहीये, आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत. काय आरोही? गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत. आमचं लग्न नाही झालं अजून. तर ह्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे. मम्मी काही बोलायचं तुला याच्यावर? नाही मला पण विचारताना मग विचारताना तुला तर माग कोणी काहीतरी मी म्हणे एक बाई भेटली ना ते डायरेक्ट म्हणे मावस भाई म्हणे आरोहीचा तू. हा मी तिला म्हटलं अहो तसं नातं नाहीये आमचं. होई भाऊ म्हटलं असं जमलं असं म्हणजे माझ्या मामाची मुलगी. हर्षद नेक्स्ट प्रश्न काय विचारतो सगळ्यात जास्त? दुसरा क्वेश्चन आहे की ना तुम्ही लग्न कधी करणार आहे? बाबू हा सगळ्यात डेंजर प्रश्न आहे. आम्ही लग्न कधी करणार आहे? कधी करणार आहे मम्मी? माझ्या मनातलं विचारलं प्रश्न. मग तुझं उत्तर सांगायचं. करू ना आपण थोडं आता आपला बिझनेस वगैरे चांगला सेट झालेला आहे. हळूहळू आता नवीन एक नाही झालंय तरी पण अजून पण गरज आहे ना, म्हणजे चालू आहे ना, व्यवस्थित चालू आहे ना. चालू आहे. फक्त मला अजून थोडस बिझनेसेस वगैरे वाढवायचे, थोडस काम वाढवायचंय. कारण मी जर एकदा सांसारिक गोष्टीत गुंतलो ना मग मला माहिती आहे मला बाकीच्या ठिकाणी वेळ देता येणार नाही, पाहिजे तसं तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार नाही. तर असंच आहे की त्याच्यामुळेच मी लग्नाला थोडंसं डिले करतोय. एक्झॅक्ट डेट टाइम तर नाही सांगू शकत, पण 2.5-3 वर्षाचा आहे टाइम पिरियड. त्यानंतरच आम्ही लग्नाचा विचार केलेला आहे. असं माझं वैयक्तिक मत नाही, असं आरोहीचं सुद्धा मत आहे का? तुझं काही वेगळं मत आहे? नाही हेच मत आहे. नाही सांग ना क्लिअर की, नाही तर असं वाटेल तुझ्या मागून बंदूक ठेवली आणि तू बोलतीये. नाही हेच मत आहे आणि सर्व सेट वगैरे झालं ना की मग लग्न बिग्न करणार आहे आणि तुम्हाला सांगूनच करणार आहे. असं नाही की तुमच्या गुपचूप लग्न करून. सगळ्यांना सांगायचंय, सगळ्यांना इन्व्हाइट करायचंय, चांगलं लग्न करायचं. आणि प्रत्येकालाच माहितीये लग्न करायचं म्हणजे आता काही खेळ राहिलेलं नाही. खूप महाग झालेल्या गोष्टी, खूप जास्त अपेक्षेपेक्षा जर मोठं लग्न करायचंय ना तर पैसा पण तेवढा लागतो. म्हणून थोडासा टाइम पिरियड घेऊ आणि मग शांततेत लग्न करून तुम्हाला सांगितल्याशिवाय आम्ही काही लग्न करणार नाही. सो त्या गोष्टीची चिंता करू नका, म्हणजे पाहुण्या रावळ्यांना पण हा व्हिडिओ एकदम क्लिअरली समजून जाईल. तिसरा प्रश्न आहे की तुमची फर्स्ट युट्यूब इन्कम कधी आलती आणि किती आलती? डेट तर नाही आठवते पहिली युट्यूब इन्कम किती होती आणि कधी आली होती. फर्स्ट पेमेंट कधी आलं होतं मला ते पण नाही आठवते एक्झॅक्ट, कारण मॉनिटायझेशन तर खूप आधी झालं होतं. पण दोन वर्ष झाले मला असं वाटतं. मे बी 2 वर्षाच्याच कालावधीत माझं फर्स्ट युट्यूब इन्कम आलं होतं. त्याच्या पहिले काहीच इन्कम नव्हतं. पहिलं युट्यूबचं इन्कम किती होतं? 8,300 रुपये माझं फर्स्ट युट्यूबचं इन्कम होतं. चौथा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की आरोही दीदीला जास्त 10th मध्ये मार्क होते का तुला? 10वी मध्ये कोणाला जास्त मार्क होते, आरोहीला की मला? मला होते 79%. तुला किती होते? 77. हा म्हणजे चला मला जास्त मार्क होते. आमची मम्मीचं कालच मार्कशीट बघितलं मी. मम्मी तुला किती होते? मला होते ना, भरपूर होते. किती होते सांग ना. मी नाही सांगू शकत. सांग ना मम्मीला. दोघांपेक्षा पण मला जास्त होते. हर्षद किती होते माहितीये? 54 का 56? 56 एक होते. 56 होते. 50 होती? 58 होते. नाही का 56 आहे. 56.7 आहे. तर त्यात पण मम्मी एकदा फेल झाली एका सब्जेक्ट मध्ये, इंग्लिश मध्ये. तर मम्मीने एक विषय पण काठावर पास केलेला आहे, त्याच्यात पण जास्त मार्क नाही पडले. 38 मार्क पडले होते, म्हणजे ढक्कल पास केलं होतं मम्मी तुला. मग 43 मार्क होते. 38 मार्क आहे सगळं. आम्ही सगळं बघितलं ना काल. 38 मार्क होते. बरं माझ्या 10वीचा विषय नाही. मी विचारलं तुला किती आहे 10वी मार्क? अजून माझी 10th कम्प्लीट नाही झालं. आता चला आपण नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. काय हर्षद नेक्स्ट प्रश्न? पाचवा प्रश्न आहे की तुमच्याकडे कोणत्या कोणत्या गाड्या आहे? आमच्याकडे गाड्या मर्सिडीज, BMW, ऑडी यातली कोणतीच नाहीये. मम्मी सांगाल सगळ्या गाड्यांचे नाव मम्मीला माहिती का? बघू मम्मी कोणत्या कोणत्या गाड्या आपल्याकडे? सर्वात आधी तर पप्पाची सेंचुरी महिंद्रा. सेंच्युरो हा महिंद्रा. मग डिस्कवर, नंतर डिवेट, ऍक्टिवा आणि आपली हिमालयन. हिमालयन आणि XL6. पण मी पहिल्यापासून सांगतो की आमच्याकडे कोणत्या कोणत्या गाड्या होत्या.
पहिले MAT होती आहे ना, सगळ्यात सुरुवातीला MAT होती. त्याच्यानंतर एक बजाजची गाडी होती सिटी 100 म्हणून. त्याच्यानंतर मामाची सेंच्युरो, ती सेंच्युरो अजून तशीच आहे. त्याच्यानंतर डिस्कवर होती, डिस्कवर पण अजून तशीच आहे. त्याच्यानंतर ॲक्टिवा आहे, आरोहीची ड्युएट आहे. त्याच्यानंतर आपली हिमालयन आहे आणि आपली मोठी कार आहे XL6. आणि XL6च्या पहिले आपल्याकडे अजून एक कार होती अल्टो. नेक्स्ट प्रश्न आहे की तुमच्या शॉपचा ॲड्रेस काय आहे? आणि हा प्रश्न खूप जण विचारतात प्रत्येक व्हिडिओमध्ये की दादा आम्हाला तुम्हाला भेटायला यायचं आहे पण तुमच्या शॉपचा ॲड्रेस एक्झॅक्टली माहीत नाही आहे. तर आपल्या शॉपचा ॲड्रेस खूप सोपा आहे. आपल्या शॉपचा ॲड्रेस आहे सह्याद्री मेन्स फॅशन हब, TV सेंटर, M2 रोड, अपोजिट निमाई हॉस्पिटल. तुम्ही गुगल मॅपला जरी सर्च केलं ना तरी लगेच येऊन जाईल. आणि जिल्हा राहिला ना मेन छत्रपती संभाजीनगर. आणि मी ॲड्रेसच्या वेळेस हिच्याकडे का केलं माहिती आहे का, कारण तिला फक्त शॉपचा ॲड्रेसच माहिती आहे. बाकीचे व्हिडिओ जेव्हा काढायची वेळ येते ना ती काहीच बोलत नाही. बघा तुम्ही खूप सारे व्हिडिओ. मग मी तिला लास्टला तिला म्हणतो की ॲड्रेस तरी तू सांगत जा. मग लास्टला आहे ना ॲड्रेस सांगायला तिला छान ठेवलेलं आहे. सांगते ना पण मी. 2-3 महिन्यापासून व्लॉग कवर लेट टाकतोय. 2-3 महिन्यापासून व्लॉग थोडेसे डिलेस टाकतोय. कारण मम्मीला पण माहिती, पप्पाला माहिती, आम्हाला सगळ्यांना माहिती ते रिझन. अजून तुमच्या समोर ते रिझन आलेलं नाही आहे. आम्ही एका गोष्टीच्या प्लॅनिंगमध्ये होतो आणि थोडंसं कामं पण होते, वर्कलोड पण जास्त होता. आणि मग कसं व्हायचं, थोडंसं असं स्ट्रेसमध्ये असलं ना माणूस की मग व्हिडिओ वगैरे ते करायची इच्छा राहत नाही. तसं तर व्हिडिओ खूप करा वाटतं पण मग एकदा थकल्यावर मग असं वाटतं की जाऊ द्या स्किप करू. थोडं जरी रिझन भेटलं ना की स्किप करू. बट एकदा मी ते सरप्राईज काय ते तुम्हाला सांगून दिलं ना मग मला माहिती आहे, मग मला त्या गोष्टीची चिंता राहणार नाही. मग मी किती पण व्लॉग करू शकतो, कसा पण व्लॉग करू शकतो. फक्त ते सरप्राईज थोडंसं हाईड करायचं आहे ना, म्हणून अजूनपर्यंत व्लॉग डिले होत आहे. बट जेव्हा एकदा तुम्हाला सरप्राईज सांगून देईल मी त्याच्यानंतर कंप्लीट तुम्हाला व्लॉग बघायला भेटेल आणि काय ते सरप्राईज ते सुद्धा तुम्हाला कळेल. नेक्स्ट प्रश्न काय आहे हर्षद? जेव्हा तुमचा ॲक्सिडेंट झालता ना तर तो खोटा होता आणि तुम्ही ते व्ह्यूजसाठी केलं का? तर हा प्रश्न पण आम्हाला विचारता की तुमचा ॲक्सिडेंट खोटा होता का आणि तुम्ही सगळं व्ह्यूजसाठी केलं. म्हणजे अजून पण त्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढत राहता. खूप जण त्या व्हिडिओला बघता फेसबुकवर, यूट्यूबवर, बाकी ठिकाणी पण तो व्हिडिओ खूप जास्त व्हायरल आहे. तर त्याच्यावर असतं कमेंट सेक्शनमध्ये असे प्रश्न की हा ॲक्सिडेंटच खोटा होता, आम्ही जे केलं ते सगळं व्ह्यूजसाठी केलं. तर तसं काहीच नव्हतं. मम्मीच तुम्हाला सांगेल खरं खरं. मला तर रडू येत आहे ते आठवलं तरी, माझ्या अंगावर काटे येत आहे आत्ताही. कारण ते ना असं कोणीच खोटं सांगू शकत नाही की जे आपल्या मुलांच्या जीवावर बेतलं ना ते कोणतेच आई वडील खोटं सांगू शकत नाही ना. ॲक्सिडेंट काही खोटा नव्हता, तो खराच होता. व्ह्यूज वगैरे पैसा ह्या गोष्टीचा मी तेव्हा विचार पण नव्हता केला की मी ॲक्सिडेंटचा व्हिडिओ टाकेल तर मला लय व्ह्यूज येईल. तर ते नंतर व्हायरल झाला, तो त्या गोष्टीचा फायदा झाला मला. असं नाही की फायदा नाही झाला. बट मी पहिलेच असा विचार नव्हता केला की मला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे, काय होणार आहे. मी जेन्युअनली माझ्यासोबत जे घडलं मला असं वाटलं की ते चित्रित करावं. आमच्याकडून पण मिस्टेक झाली की आमचे जे गाडी चालवणारे होते जयराम भाऊ, त्यांना झोप लागली होती. तर मग ती मिस्टेक पण तुमच्याकडून होऊ नये तर प्लीज तुम्ही गाडी थांबून घेत जा. पहिले असं थोडंसं चालायचं, चहा वगैरे प्यायची, जेवढ्या ठिकाणी थांबता येईल ना तेवढ्या ठिकाणी थांबायचं. तो सबकच होता ॲक्च्युली आमच्यासाठी. बट तो काही खोटा नव्हता, सगळं ॲक्सिडेंट रिअल होतं आणि आम्ही काही व्ह्यूजसाठी ते केलं नाहीये. हर्षद नेक्स्ट प्रश्न काय? घरात कोणाची सगळ्यात जास्त चालती? घरात सगळ्यात जास्त कोणाची चालते? हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ. अजून एक तरकटी माणूस आहे ना पप्पा. पण पप्पाला तरी आपण थोडं हे करतो, नाही थांबा तुम्ही. पण तुला नाही म्हणू शकत ना थांब म्हणून. हा चला आता या प्रश्नाचं उत्तर मला काही द्यायची गरज. सगळ्यात मोठा डॉन आहे आमच्या घरातला. म्हणजे त्याची प्रत्येक गोष्टीत मनमानी असती. मी जर जेवायला बसली आणि मी जर फोन पण बघत असल्या तिच्यात सुद्धा त्याची मनमानी असते, त्याच्यात सुद्धा त्याचीच चालती. काय भाजी करायची त्याच्यात सुद्धा त्याचीच चालती. सगळ्या गोष्टींमध्ये त्याचीच चालू. आणि आहे त्याच्या पप्पाची पण, मग त्याच्या पप्पाचं कसं आहे पण त्याच्या पप्पाला सुद्धा याच्या पुढे थोडं नमतं घ्यावं लागतं. त्याला द्या आधी, माझं राहू द्या. हा तर या प्रश्नाचं उत्तर भेटलंय. नेक्स्ट प्रश्न काय हर्षद? घरात सगळ्यात जास्त कोण धिंगाणा घालतं? कोण घालतं? हा हे बोट माझ्याकडे दाखवत आहे. हर्षद पण घालतो, मी पण घालतो, सगळेच ऑलमोस्ट धिंगाणा घालतात. तसं काही नाही. आपण चांगल्या सोयीला लागलो ना, म्हणजे एकदा मार्गी लागलो ना, आपण पैसे कमवायला लागलो, चांगल्या गोष्टी घरात यायला लागल्या ना की आनंद पाठोपाठ येतो. असं नाही की पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येतात, पण थोडंसं हसतो, खेळतो, मी धिंगाणा घालतो, ओरडतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीत मजाक करतो मी. यांनी दोघींनी काही चुकीचे शब्द जरी बोलले तरी मजाक करतो. फॅमिलीला मी बिलकुल बोर होऊ देत नाही. म्हणजे त्यांचा एंटरटेनमेंटचा जो फॅक्टर आहे ना तो माझ्यापासून सुरुवात होतो. हा ना. टीव्ही जो असतो ना आमच्या घरातला हा सगळ्यात मोठा टीव्ही आहे. सगळ्यात मोठा टीव्ही आमचा. म्हणजे एंटरटेनमेंट टीव्हीची पण लाईट जाईल पण माझी लाईट जाणार नाही. तो टीव्ही आपण कधीच बघत नाही, पण हा टीव्ही पण चालतो म्हणून आम्ही लय धिंगाणा घालतो. पण म्हणजे जसं मी पुण्याहून इकडे आलो, शॉप वगैरे टाकलं ना, आम्ही संध्याकाळी जेवण वगैरे झालं, जेवायचा जो टाइम असतो ना त्यानुसार धिंगाणा असतो आमच्या घरात. म्हणजे काही पण हसी मजाक राहती. मी यांना काही म्हणेल, त्यांना काही म्हणेल, हर्षदला काही म्हणेल, पप्पाला काही, चालूच असतो धिंगाणा. पुढचा प्रश्न काय हर्षद? घरात सगळ्यात जास्त शांत कोण आहे?
शांत कोण आहे मम्मी? पप्पा. मम्मी काय म्हणते का पप्पा? अरे ये सगळ्यात जास्त शांत आहे ना मम्मी, बरोबर आहे ना? हर्षद, पुढचा प्रश्न काय? घरात कोणाकोणाकडे कोणते फोन आहे? फोन कोणते कोणते सांगतो. माझ्याकडं 15 Pro Max आहे, आरो इकडं 14 Pro Max आहे, मम्मीकडं iPhone 11 आहे, हर्षदकडं पण iPhone 11 आहे, आणि आमच्या पप्पाकडं ना पोकोचा फोन आम्ही घेऊ शकतो अजून पप्पासाठी पण पप्पा तोच फोन बळजबरी वापरताय, आणि ते पण फेसबुक आणि बातम्या बघण्यासाठी. म्हणून पप्पा काही एवढं फोन कॅमेरा वगैरे बातम्या प्रेमी आहे. हां, पप्पा काही जास्त फोन यूज करत नाही. म्हणून नाही, आमच्याकडे अजून एक्स्ट्रा 2 फोन पण आहे विवोचे वगैरे. आता पण तो फोन दिलाय ना पप्पाला, रोज म्हणता हे काय एवढं मोठं फोन, हे बसत नाही माझ्या खिशात, हे नाही, मला माझा जुनाच फोन लागतो. नाही तर आमच्या चौघांकडे पण आयफोन आहे. पहिले एक काळ होता फक्त माझ्याकडे iPhone 7 होता, मग मी 11 वर गेलो, मग XR वर गेलो, मग 11 वर गेलो, मग 14 वर गेलो, मग 15 Pro Max वर आलो. आता पण लेटेस्ट फोन जेव्हा येईल ना मी घेणार आहे. आणि त्याने जेवढे फोन सांगितले ना तेवढेच माझ्याकडे पण आलेले हा, कारण ते शिफ्ट होत जातात. मी जर नवीन फोन घेतला ना, माझा जुना फोन आरो इकडं, आरोचा जुना फोन मम्मीकडं, मम्मीचा जुना फोन हर्षदकडं, हर्षदचा जुना फोन पप्पाकडं, असं अल्टरनेट होत जातं. आता मी नवीन फोन घेईल ना जेव्हा 16 Pro Max येईल, फक्त फीचर चांगले पाहिजे कॅमेरा वगैरेसाठी, आणि आम्हाला स्विच करावंच लागतं थोडंसं क्वालिटी वगैरे इम्प्रूव्ह करायसाठी. जर नवीन फोन आला, चांगली क्वालिटी मला वाटली तर मग मी नक्कीच स्विच करेल फोन. पुढचा प्रश्न काय हर्षद? हर्षदचे प्रश्न हरवले. मला फ्युचर मध्ये काय करायचंय? त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही कसं देऊ? तुला फ्युचरमध्ये काय करायचंय? मला आज पण Q&Aचं टाकलं होतं ना स्टोरी, त्याच्यात खूप जणांनी विचारलं होतं की हर्षदला व्लॉगरच व्हायचंय का, हर्षदला क्रिएटरच व्हायचंय का, की हर्षदचं दुसरं काही ड्रीम आहे? तर माझं पहिलं ड्रीम आहे की मला आहे ना पहिले इंजिनिअरिंग कम्प्लीट करायची आहे. कशाला इंजिनिअरिंग? दुसरे पण ऑप्शन आहे ना, मी केलं म्हणून का? हो, तू केलं, मग तुझ्याकडे पण डिग्री, मग माझ्याकडे पण पाहिजे ना. हा, पण मग तू दुसरं पण शिक्षण घेतलं तरी पण तुझ्याकडे डिग्री येईल ना. हो, मग मी दुसरा बघाल, मोठं झाल्यावर अजून काही आलं तर ते पण हा, बघू पण शकतो. मग हा ठीक आहे, म्हणजे अजून तो थोडंसं Switch लहान होणार आहे. हा, लहान आहे अजून, तू त्या गोष्टीवर ठाम नाहीये. चला दुसरं, तुला क्रिएटर व्हायचंय, व्लॉगर व्हायचंय, युट्यूबर व्हायचंय. बाकी कॉन्टेंट वगैरे कॉमेडी नाही करायची? हा, कॉमेडी थोडंफार तरी. म्हणजे काय करायचं? काय करायचं? Content काय राहणार तुझ्या? कॉन्टेंट काय राहणार आहे? व्लॉग की काय? व्लॉग. म्हणजे डेली व्लॉग राहणार आहे का? हो, यस, डेली व्लॉग. अजून रायडर तुझ्यासारखा. हा, मी कुठं रायडिंग करतो पण. तुझ्याकडे आहे ना, तरी पण तू एवढी नाही करत, पण मला रायडरचं पण चॅनल खोलायचं आहे आणि व्लॉगिंगचं पण. हा का? पण कोणतं तरी एकच कर. मग व्लॉगिंगच. डेली लाईफस्टाईल व्लॉगिंग. तर हर्षदचं हेच ड्रीम आहे, आणि तो शाळेत पण कोणी विचारलं ना तेच सांगतो की मला युट्यूबर व्हायचंय. मग का बरं? सगळ्यांना माहिती त्याचा दादा युट्यूबर आहे, मग त्याला पण युट्यूबरच व्हायचंय. मी पप्पाला तुझ्याकडून काय अपेक्षा आहे? ते आता मला पण नाही माहिती काय अपेक्षा एवढ्या होत्या, तेवढ्या तर मी फुलफिल करायचा प्रयत्न करत असतो. कारण एक माणूस, एक मुलगा घरातला जो असतो ना, तो फॅमिलीसाठीच करतो. असं नाही की तो स्वतःसाठी घेतो म्हणजे तो फॅमिलीचा विचार करत नाही. मी सगळ्यांचाच विचार करतो, पण तरी पण त्यांच्या काय अपेक्षा आहे ते मम्मीकडून जाणून घेऊ, आणि मम्मी पप्पाचं पण सांगू देईल. पप्पाच्या काय अपेक्षा आहे का आमच्याकडून? पप्पाची नाही, पप्पाची एकच अपेक्षा होती की तू डिग्री घ्यावं. डिग्री तर तू कम्प्लीट केलीच आहे. पप्पाचं एवढे शिक्षणाची अपेक्षा होती की तू इंजिनियर व्हावं. ते पण इंजिनिअरिंग मी केलं ना, तर आतापर्यंत एक पण सब्जेक्ट बॅक नाही ठेवला, काहीच नाही. डिप्लोमाला सुद्धा माझा एक पण सब्जेक्ट बॅक नव्हता. म्हणजे 80 तर दूरच, एक सब्जेक्ट पण बॅक नाही ठेवला, आणि डिस्टिंग्विशमध्येच मी सगळे सब्जेक्ट पास केले. व्हिडिओ विथ डिग्री. त्याच्यासाठी सांगतो, तुम्ही काही करा, एक्स्ट्रा करिक्युलम तुम्ही कुठली ऍक्टिव्हिटी करा, बट शिक्षण त्याचबरोबर गरजेचं आहे. शिक्षण गरजेचं आहे. हा, बरं, अपेक्षाची गोष्ट. पप्पाची जी अपेक्षा होती ती झाली का? हा, झाली. पण पप्पाच्या अपेक्षा तर वाढतच चाललंय. हो, आता एक आम्ही पुढचं आता घेतलंय एक सरप्राईज तुमच्यासाठी. काय सरप्राईज? हा, ते आता ती पण पप्पाचीच अपेक्षा होती. हो. तशा तर 2-3 होत्या, 2-3 होत्या, पण मी त्या त्यापैकी कम्प्लीट केल्या. तिन्ही कम्प्लीट केल्या, आणि आता ही चौथी ती पण कम्प्लीट केली आहे मी. पप्पाची अपेक्षा, आणि खूप कमी वयात केली, तर तुम्हाला प्राऊड वाटत असेल ना. खूप. पप्पाचं झालं, ठीक आहे. तुझ्या काय अपेक्षा आहे? माझ्या काही नाही अपेक्षा, म्हणजे ते आता जे पहिला विचारलं लग्नाचं? लग्नाचं. तुला फक्त लग्नाचीच अपेक्षा आहे? लग्नाची अपेक्षा तुला आहे. साड्या घालायच्या असेल चांगल्या चांगल्या, नाही. मग म्हणजे एक कसं असतं, एक वय असतं मुलांचं, झालं पण पाहिजे माझं बाबा. कुठं वय झालं अजून एवढं? अरे आम्हाला विचारताना प्रत्येक जण ते विचारता का बरं? ते आम्ही तसे व्हिडिओ करतो म्हणून. नाही तर आम्ही जर असे मित्र वगैरे वाले व्हिडिओ केले असते ना, मग नसते विचारलं जास्त हा प्रश्न. पण आम्ही असं ते नवरा बायकोवाले व्हिडिओ करतो ना, आमचा जॉनर ते ना, मग लोकांना वाटतं की हा झालेलं आहे का, मग विचारता नाही झालं का, मग असं राहतं. मग नाही झालं तुमचं लग्नात, मग सोबत का बरं राहता? असे पण भरपूर सारे प्रश्न असतात. आहे तो पुढे प्रश्न पण येतो. प्रत्येक जण असं, मी बाहेर गेले ना, आता मी यात्रेला गेले होते पंढरपूरच्या, प्रत्येक जण ओळखतं ऋषी दादाची मम्मी. नाही तर बऱ्याच ठिकाणी काय असतं, आपल्या आई वडिलावरून मुलांना ओळखता, पण त्याच्यावरून आम्हाला ओळखता. आता बाहेर चाललं तुम्ही ना, असं चालायचं लगे. ऋषी कसं चालतं, जिम वरून आल्यावर चालायचं.
मला नाही तसं म्हणजे दाखवता नाही येत, पण मी हो म्हणते प्रत्येकाला. हो, सगळे येऊन विचारता ऋषी तुमचा मुलगा आहे का, ऋषी तुमचा मुलगा आहे का. ए हर्षद, तुला पण विचारत असतील ना शाळेत सगळे, मग तुला कसं वाटतं? मग मला पण प्राऊड वाटतं की माझा दादा एवढा मोठा आहे, माझ्या दादाला एवढे लोक ओळखतात त्यामुळे. बरं, मी एक जनरल प्रश्न विचारतो. आता मी जे करतोय या गोष्टीत मी माझे स्वप्न पूर्ण करतोय, आरोहीचे स्वप्न पूर्ण करताय. तुमचे पण काही ड्रीम्स असतील ना, ते फुलफिल होत आहे का? होत आहे. कसं काय होत आहे? काय काय घेऊन देतो मी तुला? मला ते पाहिजे, ते रिमोट कंट्रोलची कार, कपडे. आज पण मम्मी नाही म्हणत होती त्या टी शर्टला, पण दादा म्हणे तुला आवडलं का घे. अजून ते अजून मी ते वॉटर कलर घेतले, मम्मी पण नाही म्हणे, पण दादा म्हणे तुला आवडले का घे. म्हणजे जे पाहिजे ते घेऊन देतो. आपण ते घेऊन द्यायला मी मनाई नाही करत आहे, पण काय करतोय ह्या प्रत्येक गोष्ट त्याला घेऊन देतोय. मी काय म्हणते, तू कसं रडत होता ना, हट्ट करत होता ना एखाद्या गोष्टीसाठी, तसं रडू दे त्याला पण कळू दे रडलेल्या वस्तूची किंमत काय असते. वेगळी असते. एक्झॅक्टली. मग माझ्या वेळेस तेव्हा नव्हती आपली परिस्थिती, बट आता त्याचा दादा करू शकतो ना, मी त्याला घेऊन देऊ शकतो ना. त्याला मग काय असतं, तो ते टी शर्ट 1-2 वेळा घालून सोडून देईल. ती जर रडून घेतली असती तर आवडीने घातल्या गेला असता. हे कलर पॉइंट मे फॅक्ट आहे. रडून पडून जर घेतो ना आपण एखादी गोष्ट, 1 रुपयासाठी सुद्धा आम्हाला रडावं लागत होतं मम्मी जवळ, की मम्मी दे ना चॉकलेट खायचं, लगे पाया पडायचं, मग मम्मीचं काम ऐकायचं, काहीतरी काम सांगायचे, मम्मी हे कर, मग 2 रुपये देईल, ते कर, मग 3 रुपये देईल. मग असं काहीतरी तेल बॅग आणून दिली तर 1 रुपया भेटत होतो, तेल बॅग आणून देत होतो मी, दूध बॅग आणून दिल्यावर 1 रुपया भेटत होता. कसं असतं, फॅमिलीमध्ये जर मुलं चांगले निघाले ना तर सगळं चांगलं राहतं. म्हणजे मला माहिती आहे आपल्याला खूप लहान मुलं सुद्धा हा व्हिडिओ बघत असतील, त्यांनी हाच पॉईंट लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःसाठी तर करा, सगळं करा, तुम्हाला पाहिजे ते करा, पण एक पॉईंटला फॅमिलीचा पण विचार करा, म्हणजे सगळं चांगलं होईल. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची, निगेटिव्ह लोकांचं ऐकायचं पण मनावर नाही घ्यायचं. असं नाही की ऐकायचं नाही, मग नाही ऐकायचं, तुमचं ऐकायचं, फक्त सोडून द्यायचं. आपल्याला जे पॉईंट घ्यायचे ते घ्यायचे आणि बाकीचे सोडून द्यायचे. मला पण हर्षद तुझ्याकडून पण अपेक्षा आहे काही, काय अपेक्षा आहे? की मी ब्लॉगर व्हावं, मोठं इंडियाचा बेस्ट ब्लॉगर व्हावं. मग तुला दे पाहिजे ते. आता तू माझे स्वप्न पूर्ण करतोय तर माझे किती आहे? 2.5 मिलियन आहे. मला असं वाटतं तुझे की 12.5 मिलियन पाहिजे. कधी होतील? माझे काय आता थोडे वाढत आहे, मग वाढत मग अजून वाढल, मग अजून वाढल. काय बरं एवढा केल्यावर वाढेल ना, पण ब्लॉग करायला पाहिजे. तू ब्लॉग करायला पाहिजे मम्मी. त्याने अभ्यासाला पण तेवढाच फोर्स करतो त्याला, आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटीला पण तेवढाच फोर्स करतो. असं नाही की तू फक्त व्हिडिओज कर, तू फक्त अभ्यासच कर. तू अभ्यास पण कर आणि तू व्हिडिओ पण कर. हाच आमचा क्लिअर फॅक्ट असतो, कारण मी पण केलंय तसं. भाऊ तुला पण तसं करणंच आहे, हा रूल आहे आमच्या घरातला. आरोही दीदी तिच्या मम्मी पप्पा आरोही दीदी तिच्या मम्मी पप्पा मीच विचारता प्रश्न, पपडा राहिला. तर मला माहिती तो प्रश्न काय. आरोही हा प्रश्न होता की तू तुझ्या मम्मी पप्पाकडं का बरं जात नाही? कारण की डेलीचे ब्लॉग वगैरे करायचे राहतात, व्हिडिओ राहतात, कारण की मला प्रमोशन शूट वगैरे करायचं राहतं, तर तिकडं ते नाही होऊ शकत. इथं कॅमेरामॅन राहतो, एडिटर राहतो, सगळं राहतं ना, त्याच्यामुळे मी कधी भेटायला जात असते जेव्हा मला आठवण येते किंवा काही काम असलं तेव्हा मी जात असते. ती गेली पण ना तर आम्हाला करमत नाही घरामध्ये, लगेच मला आठवण करत येते. मी सुखात राहतो 2 दिवस. राहतो, पण मग आम्ही नाही राहत दोघं पण. तर पप्पाला मला दिवसातून 10 फोन येतात. फोन हीच मेसेज करते तिकडे गेल्यावर. खोटं मग काय म्हणतो माहिती का, की तू तिकडं गेली तर मला फोन नाही करत, मेसेज नाही करत, असं विसरली तू. आणि मग असं करतो, अरे भामट्या तो मेसेज पण इतकी सवय झाली ना आता घरामध्ये, प्रत्येक गोष्टीला आरोही. आमच्या तोंडामध्ये तिचंच नाव असतं सारखं पप्पाच्या. पण ती जर नाही दिसली ना तर पप्पा तिघाला विचारता आल्यावर, हर्षद कुठे आहे, ऋषी कुठे आहे, आरोही कुठे आहे, सारखं विचारता. अजून एक मेंबर मिसिंग येत. आम्ही आणतो तुला. आपली स्कूबी कुठे आहे? सर्वात आधी तर स्कूबीचा नंबर राहतो. आला बाई स्कूबा डुबा. स्कूबी तू काय बोलणार? बोल. बोलली बाई. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे की स्कूबीला कोणी आणलं होतं आणि कोणामुळे ती आलती घरात? स्कूबीला मी आणलं होतं आणि माझ्याच मुळे आली होती. नाही, मी रडलो होतो. हर्षद आणि आरोही मुळे आलेली आहे, पण ते दोघं तिला अजिबात तिची केअर करत नाही. मी तिला घेत नाही जवळ, मी तिला दुरून अशी खेळते, फक्त स्कूबी करते, कारण की तिला घेतल्यावर मग तिचे हाल होतात ना. आणि मी तर घेऊन द्यायला सांभाळा तुम्ही, माझा आहे तसं काही नाही. स्कूबी पण आमचा फॅमिली मेंबरच आहे. आणि पहिले असतं बरं का असं माइंडमध्ये की यार लोक कसं काय त्या कुत्र्याला जवळ घेते, कसं काय त्या प्राण्याला जवळ घेते, पहिले माइंडसेट हा पण आमचा पण हाच होता. पण जेव्हा आपल्या घरात प्राणी येतो ना, मग आपल्याला कळतं की किती अटॅचमेंट होती राव प्राण्यासोबत. आमचे पप्पा तर सुरुवातीला तिला आणलं होतं ना स्कूबीला घरात, तर बोलत नव्हते आम्हाला. 2 दिवस बोलले नाही, म्हणजे तिला काढून द्या, तिला देऊन टाका.
आणि आता पप्पा सगळ्यात जास्त लाड करते. खाती का बहीण घेती का बाई आल्या आल्या तिचेच लाड पहिला राहते. सुद्धा ती पप्पा जवळच असती. हा आले आले तिला जेव घालतात ते असं एक 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 दाना अशा हातावर घेतात आणि खा बाई खा बाई खा बाई. एक प्रश्न माझा पण आहे, आरोही आणि मम्मीच्या घरात भांडणं होता का? म्हणजे माझा म्हणजे ऑडियन्सचा प्रश्न आहे हा, मी त्यांच्याकडून मी विचारतोय. म्हणजे त्या यादीत नव्हता हा प्रश्न, बट नंतर मला क्लिक झाला की हा प्रश्न आहे काही जणांचा. त्या प्रश्नाचं उत्तर मम्मी सांगेल. आरोहीचे आणि तुझे भांडणं झाले का आतापर्यंत? कधी एवढं सोबत वगैरे राहतात? तिला विचारलं झाले का ग? कधीच नाही आले है ना. भांडणं कधीच नाही होत. भांडणच होत नाही आमचं, म्हणजे असं कशावरून सुद्धा नाही. उलट त्या दोघी एका पार्टीत होऊन जातात, मला तिसऱ्या पार्टीत पाडून असं आपण टाकतात. लगेच क्लिअर करतो जी गोष्ट आहे ना ती लगेच क्लिअर करतो. असं मनात नाही ठेवत किंवा मग आवडली नाही तर वाकडं तिकडे तोंड नाही करत. लगेचच्या लगेच क्लिअर होतं त्या आमच्या गोष्टी, तर त्याच्यामुळे भांडणं नाही होत. अच्छा, तो बाई फॅक्टर नाहीये म्हणजे. खूप साऱ्या लोकांना आहे ना हा पण एक प्रश्न राहतो की आपल्या घरात आपले पप्पा दिसत नाही व्लॉग मध्ये किंवा बोलत नाही, काय काय प्रॉब्लेम आहे? पप्पा बोलत नाही त्याचं रिझन हेच आहे की पप्पाला जास्त आवडत नाही व्लॉग वगैरे ह्या गोष्टी. काय आलं काय झालं तिथे? शांत आत्मा आहे ते. हा, पप्पाला नाही आवडत जास्त व्लॉग वगैरे बोलायला. पण आम्ही ना आता शिकवणार आहे पप्पाला की पप्पा तुम्ही पण व्लॉग मध्ये बोलत चला, जसं मम्मी बोलते है ना मम्मी. हो, मी बोलते. पप्पाला शिकवणच आहे एकदा आता. तरी तर आपण तुझ्या पप्पाचं नाव सुखी आत्मा पाडलेलं आहे, ती बोलत नाही म्हणून ना. सुखी आत्मा मस्त झोपून येते, तुम कुछ भी करो मेरे को लोळणे दो, ऐसे पप्पाचा. आणि पण आता पण duty हळूहळू ते दिवसभर घरी बोर नसताना. बोर पण होऊन जाता. नाही, पण दिवसभर घरी नसता. मेन म्हणजे दिवसभर घरी नसता आणि दिवसभर आम्हीच असतो, 3-4 जण. लवकरच आम्ही आमच्या पप्पाला पण बोलायला शिकू, म्हणजे पप्पा पण ब्लॉग मध्ये येत जाईल, म्हणजे सगळी होल फॅमिली. स्कूबीला तर बोलायला नाही शिकू शकत, नाही तर तिला पण शिकवलं असतं. तुम्ही जेवढे प्रश्न विचारले होते ना त्या प्रश्नाचे तर मी उत्तर दिले. याच्या व्यतिरिक्त बघू आता हर्षद, आरोही, मम्मीचे काही प्रश्न आहे का? हर्षद तुझा काय प्रश्न आहे का आम्हाला? तुम्ही कधी भेटले होते आरोही दीदीन तू, आणि 2000 कितीला भेटले होते? 1972 भेटलो होतो आम्ही 1600च्या काळात. आता तेच तू या प्रश्नाचं उत्तर 8 ऑगस्टला भेटलो होतं 2020ला. माहिती गड्या त्या दिवशी काही अडावणी करत होता. 2020ला नाही, 2020ला कोरोनाच्या आधी का नंतर? नंतर, कोरोनाच्या नंतर. आणि सगळ्यात मोठा प्रश्न की सरप्राईज काय आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये कळणार आहे. मी उद्या येणार डायरेक्ट सांगून टाकणार आहे. आता लई दिवस झालं मी ते पोटात ठेवून होतो. फायनली उद्याच्या व्लॉग मध्ये तुम्हाला ते सरप्राईज काय ते कळणार आहे. आणि परवाच्या व्लॉग मध्ये तुम्हाला सरप्राईज बघायला भेटणार आहे डायरेक्ट. सो उद्याचा व्लॉग नक्की बघायचा आहे तुम्हाला. आणि आजचा Q&A व्हिडिओ कसा वाटला होप सो तुम्ही विचारलेला. कसं राहिलं माझा? तू युट्यूब कधी चालू केलं आणि इंस्टाग्राम कधी चालू केलं? मी यूट्यूब चालू केलं होतं 2016ला. पण मी यूट्यूब चॅनलवर काही टाकत नव्हतो. तुम्ही ओल्डेस्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता, काहीतरी ॲक्टिव्हिटी करत होतो मी. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज त्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला थोडं जरी मोटिवेशन भेटलं असेल या व्हिडिओमधून तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या 3 मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि प्रत्येकाचे प्रश्न कमेंट सेक्शनमध्ये विचारा. म्हणजे नेक्स्ट Q&A व्हिडिओ जेव्हा मी करेल तेव्हा तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देईल. कसा वाटला आजचा Q&A वाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तुमचे प्रश्न विचारा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.